या जगाच्या विशाल कॅनव्हासवरचे आपण दोन छोटेसे बिंदू, त्यातून निघालेल्या वेगवेगळ्या स्वभाव प्रभाव रेषा, निरनिराळी विचार प्रतले, प्रतिभांचे विविध रंगी व्यास अन खुणावणारे अनोखे क्षितिज परीघ. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला अशी कवयित्री लाभलेली आहे की कवयित्री इंदिरा संत, कवयित्री शांता शेळके, कवी भारत आंबे व आत्ताच स्वर्गवासी झालेले आपले महाराष्ट्राचे रानकवी नादू महानोर यांच्या कविता जगणारी कवयित्री अशी त्यांची ओळख आहे. नाट्यप्रेमी कवयित्री, तसेच शब्दवेडी कवयित्री, डबल डॉक्टरेट कवयित्री आणि आता दीडदा म्हणणारी कवयित्री डॉक्टर आदिती काळमेघ. मॅम, मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. आपली आता ही जवळजवळ तिसरी भेट आहे मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही कविता जगणारी माणसं या कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग झालेला आहात. तर आता तुमच्याच तोंडून ऐकायला आवडेल की दीडदा काय आहे? दीडदा हे तसं पाहायला गेलं तर सतारीचे बोल म्हणू शकतो आपण. पण बाभा बोरकर यांच्या चित्रवीणा कवितेमध्ये हिचे संदर्भ येतात. नंतर केशवसुतांची दीडदा सतारीचे बोल नावाची कविता आहे. मंगेश पाडगावकरांची आहे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, त्याच्यामध्ये पण आहे झऱ्यातून दीडदा वाजती सतारी. म्हणजे हा एक प्रवाह आहे अव्याहत चालणारा. आणि मला असं वाटतं की प्रेम ही आयुष्यातली एक चिरंतन भावना आहे. म्हणजे ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतच असते आणि जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी किंवा एक आशा जागती ठेवणारी अशी भावना आहे ही. तो एक अव्याहत चालणारा प्रवाह मला वाटतो. त्याच्यामुळे हा माझा प्रेमकवितांवर आधारित काव्यसंग्रह आहे. तर त्याला असं नाव मुखपृष्ठ करणारे चित्रकार मित्र आहेत आमचे सागरनाथ गायकवाड, त्यांनी सुचवलं आणि ते आवडलं. त्याच्यामुळे मग ते नाव आम्ही फायनल केलं. असं ते दीडदा. खूप छान. परंतु मी पण तो काव्यसंग्रह वाचला. म्हणजे मी मुखपृष्ठापासून सुरुवात केली. सागर सरांनीच ते मुखपृष्ठ बनवलं. एवढं सुंदर मुखपृष्ठ आहे आणि तिथून तुमचं मनोगत, प्रस्तावना जी दिलेली आहे ते प्रताप गंगावणे सरांनी प्रस्तावना दिलेली आहे. ते चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आहेत. आणि तिथून जो प्रवास चालू झाला माझा दीडदाचा, तो अगदी शेवटच्या ब्लर्ब पर्यंत कधी पोहोचला ते माझ्याही ध्यानात नाही आलं. आणि ब्लर्बसुद्धा आपले महाराष्ट्राचे थोर विचारवंत साळुंके तात्या यांनी तो लिहिलेला आहे. आणि त्यात एवढा सुंदर त्यांनी ते वर्णन केलेलं आहे या काव्यसंग्रहाचं. आणि तो ॲक्च्युली वाचल्यानंतर कळालं की तो इतका आनंददायी कविता संग्रह आहे की तो एकदा हातात धरल्यानंतर कधी संपला ते मला लक्षातही नाही आलं. म्हणजे किती, मला वाटतं एक 3-3.5 तास लागले मला ते सगळं वाचन करायला, परंतु त्यात मी गुंतून गेलो. त्यामुळं दीडदा याविषयी अजून तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून वाचायला मिळालं मला की तुमच्याच ज्या कवयित्री मैत्रीण आहेत सविता कारंजकर, तर त्यांनी खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. मी एका ओळीतच सांगेन की त्यांनी सांगितलं की दीडदा म्हणजे एक मेडिटेशन आहे. यापेक्षा चांगली काय उपमा असू शकते दीडदाला? आणि हा प्रेमकवितांचा संग्रह असावा हा खरं तर आग्रह तात्यांनी धरला, साळुंखे सरांनी. म्हणजे आम्ही जेव्हा काव्यसंग्रह काढायचा असं डोक्यात घेतलं तेव्हा टिपिकल जसं इतर करतात तसं 4 कविता ह्या विषयाच्या, 4 प्रेमकविता, 4 निसर्ग कविता, 4 चिंतनपर कविता अशा घेतल्या होत्या. तात्या म्हणाले की नाही, एकतर कसं विद्रोही, बंडखोर, काहीतरी तडकभडक लिहिलं म्हणजे चांगलं काव्य, असं एक चुकीचा समज समाजामध्ये झालेला आहे. पण साधं सरळ सगळ्यांना समजणारं पण तरीही दर्जेदार लिहिणं हे खूप अवघड असतं आणि ते तुझ्याकडे आहे. आणि शिवाय ते म्हटले की शृंगारिक कविता इतक्या सात्विक असू शकतात हे तुझ्या कविता वाचल्यानंतर कळतं आणि तो USP आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हा प्रेमकवितांचाच पहिला संग्रह काढ. आणि तसं माझं डेअरिंग होत नव्हतं कारण पहिल्यांदाच लिहित असले जरी इतकी वर्ष तरी सुद्धा पुस्तकरूपाने पहिल्यांदाच आपण लोकांसमोर येतोय. आणि एक आहेच अजूनही समाजामध्ये की एक थिल्लर विषय समजला जातो आणि काय आहे तो प्रेमकविता आहेत. पण तो तात्यांनी आग्रह धरला, त्यामुळे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी हे काढला. आणि आता लोकांच्या अशा प्रतिक्रिया मिळतात की खरोखर म्हणजे एकदा सुरुवात केली ना की शेवटपर्यंत तो हातातून सोडावं वाटत नाही. आणि आत्तापर्यंत म्हणजे महिनाच झाला खरं तर, 12 सप्टेंबरला आमच्या हातात पडला काव्यसंग्रह आणि आत्तापर्यंत तुमच्यासहित 3-4 लोकांनी त्याच्यावरती खूप छान लिहिले. चंद्रकांत कांबेरे सर आहेत, शुभांगी दळवी आहेत, त्या स्वतः
लेखिका आहेत. सविता कारंजकरजींचा तुम्ही उल्लेख केला, हो. त्या निवेदिका आहेत आणि चांगल्या वाचक आहेत. त्यांनी लिहिले, तुम्ही स्वतःही लिहिलेले. हो. म्हणजे ही गोष्ट मला आनंद देणारी आहे खरोखर. खूप छान आहे. पण त्या कविता संग्रहामध्ये तुम्ही प्रेम या गोष्टीला एवढ्या छान पद्धतीनं उलगडलंय. कारण जनरली आपल्याला पाहायला मिळतं की प्रणय आणि वासना या दोन गोष्टींच्या द्वंद्वामध्ये अडकलेली एक तरुण पिढी आहे. म्हणजे तरुणी दोन्हींना आपण त्यामध्ये घेऊ शकतो. तर त्यांच्यासाठी हा कविता संग्रह काय पद्धतीनं ठरू शकतो, किंवा त्यांनी वाचल्यानंतर किंवा का वाचावा हे पण तुम्ही आम्हाला सांगितलं तर थोडंसं बरं राहील. कसं आहे, आता 20 वर्ष झाले मी वैद्यकीय प्रॅक्टिस करते आणि असं झालं की खेडेगावामध्ये आहे आणि लोक आपल्या शहरापेक्षा त्या भागातले लोक खूप मनमोकळेपणाने बोलतात. म्हणजे हा तुम्हालाही अनुभव असेल की मन आपल्याजवळ व्यक्त करतात आणि हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या क्षेत्राची. त्यामुळे 20 वर्ष लोकांचे अनुभव ऐकतच असतो आपण, ऐकत होतेच. शिवाय माझ्या आजूबाजूला एक मेडिकल कॉलेज आहे, एक फार्मसी कॉलेज आहे. म्हणजे हे तरुण युवकांचं पण मी भावविश्व पाहतेय. तर त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी झिरपतं आणि मग हे पाहिलेलं, वाचलेलं, नंतर आजूबाजूला जे अनुभवतोय आपण, त्या सगळ्यातून काहीतरी मनामध्ये उतरतं. कधी परकाया प्रवेशाने आपण, म्हणजे मी जरी स्त्री असले तरी पुरुषाच्या अँगलनी पण आलेल्या ह्या कविता आहेत. अशा सगळ्या प्रकारचं आहे. आणि म्हणजे ह्या तरल भावबंध असतात प्रेम म्हणजे, आणि त्याला कुठल्या वयाची किंवा कुठल्या ह्याची मक्तेदारी नाहीये. मित्रांमध्ये प्रेम असू शकतं, 2 मित्रमैत्रिणींमध्ये असू शकतं, नंतर प्रियकर प्रेयसी आहेत, पती पत्नी आहेत. अशा सगळ्या प्रकारच्या छटा यामध्ये अनुभवायला मिळतील. आणि ते म्हणजे काही याच्यामध्ये विरह कविता पण आहेत, वियोगाच्या कविता आहेत. पण असं वाटतं की तो तसं जरी झालेलं असलं ना तरी त्या क्षणी त्या ज्या भावना आपण अनुभवलेल्या असतात त्या जन्मभर पुरतात आपल्याला. म्हणजे त्याच्या जोरावरती एखादा माणूस आयुष्य चांगलं जगू शकतं किंवा ती गोष्ट, तो जो कालखंड आहे तो बळ देऊन जातो पुढचं सगळं आपण हे करायला. त्यामुळं अशा प्रकाराने मी ते वर्णन करायचा प्रयत्न केलाय. खूप छान. परंतु आता याच्यात कसं आहे की प्रणय ही जरा थोडीशी एक सात्विक अँगलनं बघितली जाणारी गोष्ट आहे आणि वासना ही तामसिक अँगलनं बघितली जाणारी गोष्ट आहे. तर याला तुम्ही कसं बघता? हा कविता संग्रह लिहिताना या दोन गोष्टी कशा तुम्ही सांभाळल्यात? कारण ह्या गोष्टी खूप छान पद्धतीनं तुम्ही सांभाळलेल्या आहेत. ज्यावेळेस मी वाचन झालं या कविता संग्रहाचं त्यावेळेस मला प्रामुख्यानं जाणवलं या दोन्ही गोष्टी तुम्ही खूप छान सांभाळलेल्या आहेत. मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी प्रेमामध्ये येतात. जरुरी नाहीये की प्रत्येक वेळेस त्या दोन्ही आल्याच पाहिजेत, पण असल्या तर कुठल्याही गोष्टीला हीन लेखण्याचं कारण नाही. म्हणजे शेवटी ते प्रेमाची अभिव्यक्ती करण्याचं माध्यम आहे ते. म्हणजे त्याच्यामुळे जरी शारीर भावना असतील तरी त्याच्याकडं तेवढ्याच सात्विकपणे किंवा निर्मळपणे पाहता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा ते जन्मभराला पुरून उरतं आपल्याला. त्यामुळं मानसिक द्वंद्व आणि शारीरिक आंदोलनं अशी दोन्ही ह्यामध्ये अनुभवायला मिळते. खूप छान, खूप छान. प्रताप गंगावणे सरांनी भावनेविषयी एवढं सुंदर लिहिलेलं आहे. भावना आणि कल्पना कोणालाही सुचू शकते आणि कल्पना जो तो आपापल्या पद्धतीनं तो मांडू शकतो. परंतु भावना ही गोष्ट आहे की त्याला 2 अँगल त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की जर भावना उंचावली तर त्याची प्रार्थना होते आणि भावना जर खालावली किंवा खाली पडली तर व्यामोह होतो किंवा ती वासना म्हणून आपण त्या गोष्टीकडे बघतो. तर त्याविषयी आपलंही मत थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नाही, बरोबर आहे. म्हणून मी म्हटलं की त्या तेवढ्या निर्मळपणाने बघितल्या गेल्या पाहिजे, नाहीतर त्याची वासना व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे त्या शेवटी आपल्याकडे आहे शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं आपण म्हणतो. म्हणजे त्यामुळे ते शरीर हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे ते. बरोबर. त्यामुळे त्या दोन्हीला पण तेवढंच महत्त्व मला वाटतं. आणि ते म्हणजे त्याचा वापर करायचा आहे किंवा कुणाला तरी त्रास द्यायचा आहे, उपयोग करून सोडून द्यायचे अशा प्रकाराने नाही घेतलं तर ती भावना सुंदरच आहे. म्हणजे त्यामुळे शारीर प्रणय हा मला दुर्लक्षित करण्यासारखा वाटत नाही. बरोबर. नाही, आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे शृंगार जरी असला तरी तो खूप छान पद्धतीनं तो मांडला गेलेला आहे. साळुंखे तात्यांनी पण त्यामध्ये लिहिलेलं आहे की कवयित्रीला जो एक तिचा अँगल आहे, सामाजिक दृष्टिकोन आहे, त्या सामाजिक दृष्टिकोनाला कुठेही छेद न लावता तिने हा एवढ्या छान पद्धतीनं मांडलेला आहे. तर तो सगळ्यांना अपील होतो. म्हणजे मला जर अपील झालेला असेल तर तो नक्कीच तो सर्वसामान्य इतर लोकांना आपल्याकडे परंपरा आहे खरं तर. म्हणजे आपली संस्कृत महाकाव्य जर घेतली तर त्याच्यामध्ये प्रणय आहे. म्हणजे तशी नायिकांची वर्णनं येतात ती त्यांच्या शारीर वर्णनापासून येतात. बरोबर. नंतरच्या किंवा आपल्या मंदिरांवरती पाहिलं तर मंदिरांवरती पण शिल्प आहेत, कामशिल्प सुद्धा आहेत. हा नंतरच्या काळामध्ये
कदाचित इंग्रज आल्यानंतर जे काही नियम आणि ह्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर ह्या जरा मागे पडलेल्या गोष्टी आहेत, पण एरवी ते व्यक्त होणं आणि मोकळेपणाने व्यक्त होणं ही आपली परंपराच आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला मग त्यातली कवितेवरची एक कविता तुम्ही खूप छान लिहिलेली आहे, तर ती तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल आम्हाला. कविता रती अशी कविता आहे ही. हो. म्हणजे दिवसाचे प्रत्येक प्रहर आपल्यासमोर वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. हो. म्हणजे सकाळ एक साधारण आशेची सुरुवात असते, दुपार थोडीशी रेंगाळणारी असते, संध्याकाळ आपल्या जीवलगांच्या आठवणींनी आपल्याला काहूर उमटवते मनामध्ये. तर अशा पद्धतीचं आहेच, पण ते माझ्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी कवितेला सोबत घेऊन येते. कविता रती. सोन सकाळ राजसवरखी दुडदुडत्या मुलीसारखी. सोन सकाळ राजसवरखी दुडदुडत्या मुलीसारखी, दव ओल्या मनावरती शब्द खुणा मयूरपंखी. वा. दुपार रेंगाळत येते गरत्या बाईसारखी. दुपार रेंगाळत येते गरत्या बाईसारखी, ओढून कुशीत घेते मज तांडुल्यासारखी. वा. सांज गंधाळत येते. सांज गंधाळत येते नव्या नवरीसारखी, हळदुली तिची कांती देही शिरशिर नक्षी. वा. रात उत्सुक नशिली. रात उत्सुक नशिली अभिसारिकेसारखी, हुरहुरती सावळ काया गंध ओली स्वप्ने नेत्री. गात्री क्षीण परितृप्त पहाट प्रेयसीसारखी. वा. गात्री क्षीण परितृप्त पहाट प्रेयसीसारखी, वागवित चांदण खुणा विसावते पापण काठी. अहोरात्र खुणावते मज लोभस कविता रखी. अहोरात्र खुणावते मज लोभस कविता रती, शब्द पाखरांची मनी कावर बावर मिठी. शब्द पाखरांची मनी कावर बावर मिठी. वा वा, खूप छान खूप छान. आयुर्वेदामध्ये एक दिनचर्या आणि रात्रीचर्या हा काळ सांगितलेला आहे, तसा हा कविताचर्या म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही दिवसापासून सुरुवात झालेली आणि अगदी पहाटेपर्यंतचा जो कालावधी आहे तो एका कवितेच्या माध्यमातून तुम्ही छान पद्धतीने उलगडलाय. या काव्यसंग्रहातली मला विशेष आवडणारी कविता जी होती ती मी अभिप्राय जो लिहिला त्याच्यामध्ये मेन्शन केलेली होती, क्षितिज रेषा. ती जर तुमच्या तोंडून अजून ऐकायला मिळाली तर मला अजून मजा येईल. खूप सुंदर कविता होती ती. क्षितिज रेषा. या जगाच्या विशाल कॅनव्हासवरचे आपण दोन छोटेसे बिंदू, त्यातून निघालेल्या वेगवेगळ्या स्वभाव प्रभाव रेषा. निरनिराळी विचार प्रतले, प्रतिभांचे विविध रंगी व्यास, अन खुणावणारे अनोखे क्षितिज परीघ. आठवतही नाही नेमक्या कोणत्या क्षणी आपल्या अस्तित्वाची वर्तुळ छेदून गेली एकमेकांना. वर्तुळांचे जरी काहीच भाग शांतवलेले सहवासाच्या छायेत, तरी रंगून गेले काळीज मायेत. अन व्यापून राहिले संपूर्ण दोन्ही जगण्यांना. आपली विभिन्न वर्तुळं एकवटणार नाहीतच कधी. आपली विभिन्न वर्तुळं एकवटणार नाहीतच कधी एका केंद्रबिंदूत. हे ज्ञात असलेले आपण अनिमिषपणे पाहत असतो वारंवार स्पर्शून जाणारे काळजांचे छेदनबिंदू, रेखाटली जाणारी स्नेहाची थिरथिर नक्षी, अनोख्या रंगांनी सजलेले आयुष्याचे देखणे कॅनव्हास, आजीवन तुझी माझ्यात आणि माझी तुझ्यात सामावून गेलेली क्षितिज रेषा. वा वा वा, या वा. मला खूप आवडली ही कविता. म्हणजे क्षितिज रेषा ही प्रत्येकाच्या आयुष्याला ही एक थोडक्यात काय की परीघ म्हणूनच आपल्या भोवती ती रेंगाळणारी असते, किंवा आपण जो म्हणतो ना एक ऑरा असतो, तो ऑरा जर क्षितिज रेषासारखा असेल आणि तुम्ही ज्या पद्धतीने तो मांडलाय, तर मला नाही वाटत की कुणाच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येऊ शकेल, कुणाच्या आयुष्यामध्ये तामसिकता येऊ शकेल. येईल तर सात्विकताच येईल, ही जी तुम्ही खूप छान पद्धतीने या कविता संग्रहाच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी ती हाताळली गेलेली आहे. दीडदा हा जो काव्यसंग्रह जो बनवला आणि त्याचं जे मुखपृष्ठ केलेलं आहे ते आहेत चित्रकार सागरनाथ गायकवाड सर. तर त्यांनी या मुखपृष्ठाविषयी किंवा हा मुखपृष्ठ बनवताना त्यांचा दृष्टिकोन काय होता, तर ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. दीडदा नावाप्रमाणेच मुखपृष्ठ यावं असं खूप इच्छा होती. ज्या दीडदा एक सूर आहे असा वेगळ्या पद्धतीचा, खूप मंजूळ सूर आहे तो, आणि तो निसर्गाशी आहे आणि तो जीवनाशी बी जोडणारा एक प्रवाह आहे. पर्जन्य आणि पृथ्वी यांचं जे काही मिलन, ज्या कवितेतला जो आशय आहे, जो शृंगार कविता आहे,
त्या कविताचा फॉर्म म्हणून मी फॉर्म वापरलेला आहे. स्त्रीचा आकार आहे, धरती माता आहे ती, तिच्या डोक्यामध्ये वेली उमरलेले आहे आणि पर्जन्य पावसाचं आणि धरतीचं मिलन झाल्यानंतर जसं सुजन जन्माला येतं, फुलं जन्माला येतं, तेच प्रेमाचं प्रतीक म्हणून मी यात काही फॉर्म्स वापरले आहेत. डोंगर आहेत, त्यांचं निळाई आहे, प्रेमाचं प्रतीक म्हणून लाडका चंद्र आहे आणि एकूणच हे पुस्तकातल्या कवितेच्या आशयापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रसिद्ध साहित्यिक कवी आणि प्रभात या वृत्तपत्राचे उपसंपादक श्रीनिवास वारंजीकर यांचंही या कविता संग्रहाविषयी काय मनोगत आहे, आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. माझ्या अवघ्या देहाचं एक उसासणारं झाड करून टाकतोस तू. आजवर इतकी वर्ष जी ओळखत होते मी हा माझा देह म्हणून, तो नव्याने कळत जातो मला. तुझ्या प्रत्येक स्पर्शाने प्रत्येक गात्रागात्रावर वेगवेगळ्या संवेदना जाग्या होतात तेव्हा. अशा आशयसंपन्न आणि स्त्री पुरुष नातेसंबंधांचं एक संयमित आणि संयत वर्णन करणाऱ्या कविता या डॉक्टर आदिती काळमेघ यांच्या दीडदा या कविता संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. स्वतः वैद्यकीय व्यावसायिक असूनसुद्धा आणि मराठी साहित्यामधली डॉक्टरेट मिळवलेली असणाऱ्या डॉक्टर आदिती यांच्या कवितांचं हे पहिलं पुस्तक आपल्यासमोर येतं आहे आणि मराठी कवितेमध्ये या निमित्तानं एका चांगल्या पुस्तकाची भर पडते आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे. डॉक्टर हा व्यवसाय संवेदनशील असलेल्या व्यक्तींनी करायचा असतो असं मानलं जातं आणि अशी संवेदनशील व्यक्ती जर स्वतः कवयित्री असेल तर तिच्या पेशंटकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनही तितकाच संवेदनशील असतो हे आपण सहज मान्य करू शकतो. त्याचा आपल्याला साक्षात्कार घ्यायचा असेल तर दीडदा या कविता संग्रहामधल्या कविता आपण वाचायला हव्यात. एक विशिष्ट भूमिका घेऊन, एक विशिष्ट अशी जाणीव घेऊन आदिती काळमेघ आपल्या कविता लिहित आहेत. स्त्री पुरुष नातेसंबंधाचं चित्रण करताना अनेकदा लोक खूप सावध राहतात किंवा या भानगडीत पडत नाहीत. मात्र आदिती काळमेघ यांच्या या कविता संग्रहामध्ये अत्यंत संवेदनशील अशा गोष्टी, घटना, सहजीवनामध्ये एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया, हे सगळं काही आपल्याला सुंदरपणाने व्यक्त झालेलं दिसतं. त्यामुळं आदिती काळमेघ यांच्या आणखी कविता वाचण्याची उत्सुकता ही वाचकाला लागून राहते. एक संवेदनशील कवी म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून डॉक्टर आदिती काळमेघ यांचं मी या पुस्तकाच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक सुप्रसिद्ध कवी आहेत मिनीश उमराणी. त्यांनी ग्रेसवरती किंवा आपले भारत आंबे यांच्यावरती खूप अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतात. त्यांना या संग्रहामधली मोगरा ही कविता खूप आवडली. ती त्यांनी सादर केलेली आहे. आपण प्रेक्षकांना नक्की. मोगरा, कवयित्री डॉक्टर आदिती काळमेघ. मोगऱ्याचं केवढं वेड तुला, मोगरा पाहतात मोगऱ्यासारखी फुलून येतेस तूही. मोगऱ्याचं केवढं वेड तुला, मोगरा पाहतात मोगऱ्यासारखी फुलून येतेस तूही. देव्हारा सजवतेस, फुलदाणीत खोचतेस, केसात माळतेस, घरभर इथे तिथे ठेवून देतेस. मोगऱ्याचं केवढं वेड तुला. इतकी हरकतेस, अंगांगी मोहरतेस, झाडासारखी डवरतेस, वेड्यासारखी नादावतेस, स्वतःशी हसत राहतेस. मोगऱ्याचं केवढं वेड तुला. तुझे विभ्रम माझा आनंद, तुझे विभ्रम माझा आनंद, तुझं अस्तित्व माझं प्राणतत्व. तुझे विभ्रम माझा आनंद, तुझं अस्तित्व माझं प्राणतत्व. तुझा देहगंध, आपल्यातले भावबंध दरवळत राहतात माझ्या अवतीभोवती. सुगंधी करतात आयुष्य, धुंदावते फुलपंखी प्रीती. जाणतेस न ग तूही, जाणतेस न ग तूही,
तुझ्या श्वासात झंकारत हृदयात हुंकारत, तुझ्या श्वासात झंकारत हृदयात हुंकारत, अस्तित्वात घमघमत जगण्यात विरघळत, मी केव्हाचाच बनलोय तुझा मोगरा. मोगऱ्याचं केवढं वेड तुला. मॅम दीडदा हा असाच दूरपर्यंत जावा आणि अनेक पुरस्कार तुम्हाला या कविता संग्रहाच्या माध्यमातून मिळवत ही आमच्या शुभेच्छा तुम्हाला. आणि आज तुम्ही खऱ्या अर्थाने डबल डॉक्टरेट झालेला आहात असं म्हणायला हरकत नाही. आणि आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा भाग झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार.